अशोक दिगंबरराव जिंतूरकर यांच्या संकल्पनेतून नांदेड रोड वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी श्रीमद भागवत कथा आणि पद्मनाम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कथा प्रवक्ते पूज्य श्री अभिनंदनजी महाराज वृंदावन धाम यांच्या वाणीतून कथा सर्व भाविक भक्तांना ऐकावयास मिळाली। कथेचा प्रारंभ 30 एप्रिल 2024 पासून सुरू झाला होता आणि कथेची सांगताही 7 मे 2024 ला झाली आहे। मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा 1 मे 2024 रोजीला पार पडला। काल्याचं कीर्तन हेही हरिभक्त परायण डॉक्टर जलालुद्दीन सैयद महाराज आळंदी देवाची यांची दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळामध्ये कीर्तन झालं। तसंच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। काल्याच्या कीर्तनानं गायक वादक टाळकरी आणि महाराज मंडळी, हरिभक्त परायण माऊली महाराज जमदाडे, अध्यक्ष मोतीराम महाराज आळंदी देवाची आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे कार्यवाहक ताटेवार सर गणेश काळे हे होते, तर डॉक्टर मारुती कॅतमवार हे उपस्थित होते। विनीतमध्ये सुरेश कदम, संजय कदम, आशिष कदम या मंदिराची पूर्ण पूजा अभिषेकसह काही दररोज अमोघ महाराज हे करणार आहेत। तसंच सर्व भाविक भक्तांनी आणि नागरिकांनी भागवत कथा आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार अशोक जिंतूरकर यांनी मानले आहे। आज सांगता झाली। आज काल्याचं कीर्तन आपले जलालुद्दीन महाराज यांनी केलेलं आहे। या सप्ताहाचं एक वैशिष्ट्य आहे की जिंतूरकर साहेबांचं मी सर्वांतर्फे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी भागवतसाठी, आपण तर भागवत ऐकतोच, पण ह्या वेळेला भागवतासाठी त्यांनी वृंदावनचे महाराज अभिनंदन महाराज इथे आणले होते आणि त्यांनी 7 दिवस खूप चांगलं कीर्तन आणि भागवत आपल्याला सांगितलं। त्यांचेही आभार मानतो। तसेच आज जे जलालुद्दीन महाराज यांनी काल्याचं कीर्तन केलेलं आहे, तर वेगळं काय आहे तर पद्मनाभम मंदिर जे की भारतामध्ये मला वाटतं हे दुसरंच आहे। आज जे आपण बघतोय पहिलं एक मंदिर तिकडे आहे आणि हे दुसरं आहे। आणि दुसरं महत्त्वाचं आहे की या मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त यांनी सप्ताह आयोजित केलेला आहे या राधानगरीमध्ये। आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की त्यांच्या आईवडिलांचे जे मूर्ती केलेली आहे त्याची पण त्यांनी प्राणप्रतिष्ठा करणार आहे। म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की आपण जे आता 5G 6Gच्या नादाला लागतो आणि मोबाईलमध्ये आपलं जीवन सगळं व्यस्त होऊन चाललेलं आहे, तर 5G 6Gपेक्षा त्यांनी आपल्याला एक शिकवण दिली। जिंतूरकर साहेबांनी जनतेला एक सांगितलं की आपल्याला आपले 3G विसरायला नको। कोणकोणते? माताजी, पिताजी आणि गुरुजी। माताजी पिताजीची त्यांनी हे केलेली आहे, मूर्ती प्राणप्रतिष्ठा करणार आहेत। आणि गुरुजी म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करणारे। बघा गुरुजी कसे असतात की देव आणि गुरु जर आपल्या एकदाच आले आपल्या घरी तर पहिला आपला नमस्कार गुरुला असतो। तसं त्याने गुरुजीच्या मुखातून एक भागवत कथा ह्या ठिकाणी आयोजित केली। त्याबद्दल सर्वांतर्फे मी जिंतूरकर साहेबांचा आभार मानतो। तसेच या ठिकाणी 7 दिवस सर्व लोकांनी येऊन जो प्रतिसाद दिला आणि त्यांना सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे, सर्व हे जे आपल्या मंडळी इथं आलेली आहे, कीर्तनकार, भजनकार, यांचेही मी आभार मानतो। आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही आभार मानतो। आणि असेच सप्ताह आपण आयोजित करूया जेणेकरून आज आपल्याला गरज आहे अध्यात्माची। विज्ञान युगामध्ये सुद्धा अध्यात्म गरज काय आहे तर आपलं मन स्थिर होतं। तर असे वारंवार आपण आयोजित करूया एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। आयोजित केलेल्या सप्ताहाची समाप्ती झालेली आहे। समाप्तीचं काल्याचं कीर्तन सय्यद जलालुद्दीन महाराज यांच्यामार्फत झालेलं आहे। त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे। त्यानंतर सप्त्याकरता वृंदावन धाम येथून अभिनंदन महाराज यांनी येऊन जे 7 दिवस आपल्या राधानगरीला खरोखरची राधानगरी तयार केलं। कारण वृंदावन धामला जे आहे ते राधानगरीचंच नाव दिलेलं आहे आणि त्याला राधे राधे प्रत्येकजण त्या ठिकाणी राधे राधेच म्हणतो। तर आज आमच्या राधानगरीमध्ये सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष वृंदावन उभं केलं आणि लोकांना जे प्रचंड आनंद दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। तर जलाल महाराज यांनी इथे येऊन मार्गदर्शन केलं आणि नेमकं काय असतं आहे परमात्मा आणि याच्यामध्ये त्यांनी समजावून सांगितलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो। मला एक म्हणायचं आहे की आजकालच्या पिढीनं त्या 5G 6G साहेब म्हणले तसं वळण्यापेक्षा या संस्कारात जर वळलं आणि सनातन धर्माची जर वाढ केली तर आपल्या भारताचा सुजलाम सुफलाम व्हायला काही वेळ लागणार नाही। आपली हिंदू संस्कृती पुढे न्यायला पाहिजे या उद्देशाने या मंदिराची स्थापना झालेली आहे। आणि या उद्देशानं स्थापना झाल्यामुळं बरेच लोक या ठिकाणी आता भविष्यात येऊन आपल्याला सहकार्य करतील आणि आपल्या धर्माचं प्रचंड प्रमाणात हे
प्रचंड प्रमाणात वृद्धी होईल असं मला वाटतं. नमस्कार. श्री क्षेत्र वसमत, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली या ठिकाणी अत्यंत सुरेख वातावरणामध्ये श्रीयुत हरिभक्तपरायण अशोकजी महाराज जिंतूरकर यांनी श्रीमद भागवत कथा ह्या कथेचं आयोजन करून कलशरूपी सेवा अर्थातच काल्याचं कीर्तन माझ्याकडे हरिभक्तपरायण डॉक्टर जलाल महाराज सय्यद यांच्याकडे त्यांनी दिलं. आणि पाठीमागे आपण बघितलं असेल किंवा बघणार आहात की भगवान पद्मनाभाचं अत्यंत सुंदर असं मंदिर त्यांनी उभारलेलं आहे. समस्त महाराष्ट्रवासियांना विनंती करतो की ह्या मंदिराचं दर्शन घ्या, कृतकृत्य व्हा, कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या स्वरूपाचं मंदिर माझ्या बघण्यात आलेलं आहे. त्यांनी हे मंदिर बांधलं त्याबद्दल धन्यवाद. कीर्तन तर 15 वर्षापासून करतो आहे, तब्बल 2009 तेव्हापासून कीर्तन करतो आहे. आणि सामाजिक सलोखा हा मी महाराष्ट्रभर प्रचंड स्वरूपात बघितलेला आहे. इतर राज्यांमध्ये काय असेल मला माहिती नाही, पण माझ्या महाराष्ट्रामध्ये हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्ध, जैन सर्वांना सारखी वागणूक मिळते. आणि मला तर एवढा आदर प्राप्त होतो की मी जन्माला आलो मुळात जात घेऊन, ही जात नसते तर 100% मला ह्या लोकांनी आज अगदी कलशस्थानी बसवलं असतं. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, जिल्हा हिंगोली, NTV न्यूज मराठी.